नमस्कार. आपल्यासमोर काही ना काही विषय घेऊन येतो, काही ना काही प्रश्न घेऊन येतो नेहमी, आणि अशाच प्रश्नांना आपण त्याची उत्तरं शोधत असतो. आज एक प्रश्न मनामध्ये कल्पना आली, प्रश्नही आला. काही साहित्य वाचत होतो, संत साहित्य वाचत होतो, देवाचं साहित्य वाचत होतो. मनात एक प्रश्न आला की हे जे शरीर आहे, ह्याच्या आतमध्ये जी चेतनशक्ती आहे, ती चेतनशक्ती म्हणजे परमपिता परमेश्वरच आहे. मान्य आहे, आहेच. मग ह्या धर्तीवरती जन्म घेतल्यावर, या भूमीवर जन्म घेतल्यावर प्रत्येक मनुष्य वेगळ्या वेगळ्या भूमिकेत काय आहे? म्हणजे जेवढे जीव आहेत, मनुष्य जीव प्राण्यांची गोष्टी नाही करत. तो एक वेगळा विषय होऊ शकतो की चिमणी काय आहे, कावळा काय आहे, शेर काय आहे, हाती काय आहे. काही खूप खूप प्राणी आहेत, 80 किती कोटी आहेत माहिती नाही. चिमणीपासून घेऊन हत्तीपर्यंत, अजून आकाशात उडणारे. आपण तर मनुष्यांच्या बाबतीत विचार करूया. तर जेवढे मनुष्य आहेत जगात, जेवढे जगा सोडून द्या, चला आपल्या शहरातल्याच गोष्टी करू. आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसांपैकी आपल्यासारखं जीवनयापन करणारे किती लोक आहेत? आपल्याहून थोडंसं खाली दर्जावर जाऊन जीवनयापन करणारे किती लोक आहेत? अजून खाली जाऊन, अजून खाली जाऊन, अजून खाली जाऊन, आणि सगळ्यात खाली म्हणजे असा की त्याला खायला प्यायलाही नाही आहे, त्याच्याजवळ घरही नाही आहे. मग आपल्यावरती जाऊ आपण तर एक कार आहे, त्याच्याहून मोठी कार आहे, मोठा बंगला आहे. शहरामध्ये 10-20 लोक असे असतील जे खूप करोडपती अरबपती असतील, माहिती नाही काय किती पैसा आहे माहितीच नाही. हे जे अंतर आहे भिकाऱ्यापासून घेऊन अमीरापर्यंत, जर देह एक आहे, स्वरूप एक आहे, आतली चेतना एक आहे, मग हे अंतर का आहे? प्रश्न विचार करण्याला एक प्रश्न. विचार करूया. जेव्हा खूप लोकांना विचारतो ना, तेव्हा लोक अरे त्याच्या मागच्या जन्मीचे काहीतरी जे आहे ना फळ असतील. अच्छा, मग त्याच्या मागच्या जन्मीचे जर फळ असतील, त्याच्यामुळे तो करोडपती आहे, आणि त्याच्या मागच्या जन्मीचे फळ असतील म्हणून तो रोडपती की त्याला खायलाही नाही मिळत आहे. मग काय पुण्य आणि पाप ह्याच्या संचयावर विचार केला पाहिजे का? विचार करता करता एक विचार मनात आला. खूप माझ्याकडे दिलीप दादा आले कुलकर्णी. म्हणे यार संतजी, तुम्ही विषय आहात ठीक घेतला होता, ईश्वरी प्रेरणेचे कार्य. एक विषय अजून बघा की हा भारतामध्ये चालणारा रुपया, हा रुपया घेऊन आपण ह्या रुपयाला बिना कन्व्हर्ट करता, म्हणजे या रुपयात जे आहे ना, ह्याला आपण डॉलरमध्ये नाही केलं आणि अमेरिकेत पोचून गेलो. एक 10-20 हजार रुपये घेऊन गेलो अमेरिकेत. तिकडच्या दुकानात उभं राहिलो. त्याला म्हटलं हे सामान दे. त्यांनी सामान काढलं, बिल बनवलं. आपण आपला भारतीय रुपया काढला, त्याच्याजवळ पेश केला. तो स्वीकार करणार आहे का? तो म्हणाला हा इथे नाही चालत, हा भारताचा पैसा, इथे नाही चालणार. हा पैसा तुम्ही जा मुद्रणालयात जा, किंवा कोणाचं तरी नाव सांगेल तिथे जा, त्याला द्या, ह्याला डॉलरमध्ये बदला, आणि मग डॉलर आणा आणि मला पेमेंट करा. हे तर ह्या जमिनीच्या गोष्टी आहेत, या धरतीच्या गोष्टी आहेत. विभिन्न देशांमध्ये गेल्यावर या गोष्टी घडतील. दिलीप दादांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. आता तुम्ही विचार करा, ह्या ह्याच्यातनं आपण एक उदाहरण अजून घेऊ शकतो. ते काय आहे? ते असं आहे की जेव्हा हे देहरूपी शरीर जेव्हा आपण सोडणार आहे, जेव्हा जन्म घेतला आहे ना, तेव्हा देहही सोडावं लागणार आहे. निश्चित आहे. जर जन्म घेणं अनिश्चित आहे, पण देह सोडणं, एकदा आपण देहामध्ये जर आलो तर हे देह सोडणं हे 100% निश्चित आहे. जर हे देह सोडणं 100% निश्चित आहे, आणि आमचं वय 70 वर्ष 80 वर्ष निर्धारित आहे,
कोणी 84 वर्षाचा होईल, कोणी 90, कोणी 100, खूप कमी, रेअरमध्ये 100 होतील. 60 वर्षानंतर जे आहे ना, ती चिठ्ठी येऊ लागते. तर ती चिठ्ठी कधी 60व्या वर्षी येते, कधी 70, कधी 75, पण लिहिण्याचा क्रम चालू होऊन जातो की आता ह्याला आणायचं आहे वर, हा देह वापस घ्यायचा आहे. मग हा देह जेव्हा वापस जाईल, आता समजा माझ्या बँकेमध्ये एक 2-4 लाख रुपये पडले असतील अकाउंटमध्ये, देह सोडला, देवाकडे गेलो हे पैसे घेऊन, काय होईल? हा पैसा तिथे चालणार आहे का? काय देवाचा पैसा, जो आपला पृथ्वीवरती पैसा चालतोय, हाच पैसा देवाच्या घरी जाऊन पण चालणार आहे का? त्या जगामध्येही चालणार आहे का, ज्या जगाला मी बघितलंच नाही आहे? बघितलं असेल, जन्माच्या पहिले बघितलं आहे, पण जेव्हा जन्माला आलो त्याच्यानंतर नाही बघितलं, विसर पडला आहे. तर त्या स्थानावर हा पैसा चालणार आहे का? निश्चित रूपात नाही चालणार. मग संत काय सांगतात की देवाजवळ कोणचा पैसा चालतो ह्याची कल्पना संत देतात. भारतीय साहित्य देतं, पुराण देतात, खूप सारे असे उदाहरण आहेत जे देतात, अनेक धर्मातही देतात. काय म्हणतात? पुण्य आणि पाप. पुण्याचा संचय करा, पाप करू नका, खोटं बोलू नका, कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणासाठी घाण बोलू नका. खूप साऱ्या आत्म्यांना, खूप साऱ्या लोकांना ज्यांच्याजवळ काही नाही आहे, त्यांना खायला द्या, त्यांना अन्न द्या, त्यांच्या घरासाठी चांगलं काम करा, त्यांचं जीवनाचं स्तर सुधरेल असं काम करा. खूप सारे कामं आमच्या संतांनी दिली. खूप सारे संत म्हणाले, अन्नदान महादान. ज्याला खायला नाही आहे त्याला खायला द्या. खरी गोष्ट आहे. पुण्यसंचय होणार आहे. का होईल? आपल्याला जेव्हा खूप कडकडून भूक लागते, खूप कडकडून, आणि कोणी आपल्यासमोर जेव्हा अन्न आणतो तेव्हा आपण त्याला मनापासून खुश होतो आणि त्याला आपण म्हणतो, अरे वा, आज तू किती छान काम केलं, मला खूप जोरात भूक लागली होती, तू माझ्यासमोर अन्न ठेवलं. मग विचार करा की एक अति गरीब, ज्याला खरोखर खायला काही नाही आहे आणि तो 2-3 दिवसापासून भुकेला बसला आहे, आणि अचानक तुम्ही पोचून गेला, तुम्ही त्याला पकलेलं अन्न दिलं, शिजलेलं अन्न दिलं. तो खाण्यासाठी एवढा आतुर होऊन जाईल आणि एवढ्या स्पीडने खाईल, आणि खाता खाता त्याची जी आत्मा आहे, त्याच्या शरीराच्या आतमध्ये जी चेतन शक्ती बसली आहे ना, ती तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल. आणि ती चेतन शक्ती जी तुम्हाला मनापासून आशीर्वाद देणार आहे, तेच तुमचं पुण्य संचय आहे. हे करा. आता दुसरं उदाहरण घेऊ, दुष्ट प्रवृत्तीचं. वृत्ती आहे, कोणाकडे गेलं, कोणची चांगली वस्तू दिसली, माझ्याकडे का नाही आहे, मी कसं मिळवू शकतो. मग त्याच्यासाठी आपण आपले मार्ग, जे आपण सरळ आणि चांगल्या मार्गाने चालत असतो ना, ते मार्ग आपले बदलून जातात. आणि जेव्हा ते मार्ग आपले बदलतात तेव्हा आम्ही संचित केलेलं जे पुण्य असतं मागच्या जन्मीतलं, ते कमी होतं. कारण की मागच्या जन्मांच्या पुण्यामुळे आम्ही ह्या जन्मात चांगल्या परिस्थितीत आहे. पण हे जर पुण्य कमी झालं, ह्या ज्या बँकेमध्ये ज्याला आपण म्हणतो, जे बँक आहे आपली पुण्याची, या बँकेमध्ये जर हळूहळू याला आपण फक्त काढत राहिलो आणि त्याच्यात संचय नाही केला, तर आपणही त्या परिस्थितीत जाणार आहे, हँड टू माउथ, ज्या माणसासाठी आपण कार्य करणार आहे. म्हणून पुण्याचा संचय वाढवा. देवाला दोष नका देऊ. एका घरी मी गेलो, खूप समस्या आहे, खूप प्रॉब्लेम आहेत, काय करू काही कळत नाही, खूप समस्या आहे. अरे बाबा, काय समस्या आहे? नाही, खूप समस्या आहे. घराच्या आत शिरलो, व्यवस्थित घर, व्यवस्थित, कोणत्याही गोष्टीची कमी नाही,
भगवंतानी खूप दिलेलं आहे, पण खूप समस्या आहे. काय समस्या आहे रे बाबा? नाही, माझ्याजवळ ना तशी कार नाही आहे जी बाजूच्या माणसाकडे आहे. ही समस्या आहे का? घराच्या आत गेलो, अरे माझा मुलगा जो आहे ना ऐकतच नाही. खूप समस्या. ही समस्या आहे का? तुमचा मुलगा ऐकत नाही आहे, प्रेमाने घ्या बाजूला, ऐकू लागेल. ही समस्या नाही आहे. ह्याच्यासाठी वास्तूचा दोष नाही आहे. आम्ही ज्या वास्तूमध्ये राहतो ना त्या वास्तूला म्हणतात रे ही वास्तू चांगली नाही आहे. मग वास्तुशास्त्री येतो, 4 गोष्टी सांगतो, इकडची भिंत तिथे कळवतो, लेट्रिन बाथरूम बदलवतो, भगवंताचं स्थान बदलवतो, सर्व काही करतो, तरी तो वास्तुदोष जात नाही. कारण की तो दोष वास्तूमध्ये नसतोच. तो दोष आमच्या जीवनशैलीमध्ये असतो. आम्ही कसं जगतोय त्याच्यावरती तो दोष असतो, वास्तूवर नसतो. आमच्या स्वभावाचा तो दोष आहे, वास्तूचा दोष नाही आहे. अरे तुमच्याकडे भगवंताचं स्थान आहे, पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे पूजन होतं आहे, तुमच्या घराचे सर्व पूर्वज तुमच्यावर खुश आहेत, मग तुमच्यावर दोष येणारच कोणचा आहे? ज्योतिषाकडे गेलं, थोडीशी लहानशी समस्या झाली तर ज्योतिषाकडे गेलो, तो म्हणतो तुमच्याकडे ना पूर्वज खूप नाराज आहेत. अरे तू बघितलं आहे का पूर्वजांना नाराज आहे का? माझ्या पूर्वजांनी जेव्हा देह सोडला ना त्यावेळेला खुश होऊन देह सोडला, त्यांची आम्ही खूप चांगली सेवा केली. का नाराज राहतील? काय कमी केलं? माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं चांगलं केलं, आईचं चांगलं केलं, वडिलांच्या वडिलांनी आपल्या आईवडिलांचं चांगलं केलं. कोणत्या गोष्टीची कमी आहे? मी माझ्या आईची सेवा चांगली केली, वडिलांची चांगली सेवा केली, मग पूर्वजांचा दोष मला का? शक्यच नाही. हां, जर तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा चांगली नाही करणार ना तर हे दोष लागू शकतो. पण हा दोष तुम्हाला केव्हा कधी लागेल? काय म्हणजे तुमच्या वडिलांनी आजोबांची सेवा नाही केली म्हणून तुम्हाला लागेल का? अरे तुम्ही जे करणारे कर्म तो दोष तुम्हाला लागेल. मग आपल्या घरामध्ये नीटपणे बघा की ईश्वर आम्हाला देतोय, आम्ही घेऊ नाही शकत आहे. ईश्वर उभा आहे की घे रे बाबा, हे खूप चांगल्या गोष्टी आहेत, घे. पण आम्ही धनसंचयाच्या ह्याच्यामध्ये एवढं गुंतलेलो आहे ना की त्याच्याकडे बघतही नाही आहे. सकाळी उठले एकदा नमस्कार केलं बाहेर, कधी कधी तर नमस्कारही नाही करत, त्याला स्मरतच नाही. पण जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हा त्याला दोष देतो. सुखामध्ये ईश्वर नाही, सुखामध्ये त्याचं स्मरणही नाही, आणि दुःखामध्ये बापरे देवा बघा माझ्यावरती किती त्रास आहे, माझी वास्तू ठीक नाही आहे. अरे पिढ्यानपिढ्या त्या घरामध्ये राहत आहे, कशाचा वास्तुदोष आहे? कधी होऊच नाही शकत. दोष तुमच्यात आहे, काढा. आहे ना? पण आता एक विचार आपण हाही करू, जसं दिलीप दादांनी मला सांगितलं की देवाजवळ कोणची करन्सी चालते. खूप अध्ययन केलं पाहिजे या गोष्टीवर. खरोखर देवाजवळ कोणची करन्सी चालते? अजून जो आमचा पुढचा जन्म येणार आहे ना त्या जन्मामध्ये आमची अवस्था काय असली पाहिजे. म्हणून मागच्या जन्मापासून धडा घेऊ. मागच्या जन्मी आम्ही काही चांगलं केलं असेल म्हणून या जन्मी चांगलो आहे. जर मागच्या जन्मी आम्ही काही पाप पुण्य, पाप जास्त, पाप तर नाहीच म्हणणार मी ह्या गोष्टीला, कारण की सर्वच मनुष्याच्या शरीरामध्ये तोच ईश्वर आहे, तोच लीला करतोय, पाप तर नाहीच आहे. कमी जास्त जीवनशैली असू शकते. तर मग त्या जीवनशैलीवर आम्ही नाही गेलो पाहिजे. आम्ही असा विचार करतो नेहमी सुखसमृद्धीचं जीवन मिळालं पाहिजे. मग सुखसमृद्धीचं जीवन मिळण्यासाठी, पुढचा जन्म चांगला होण्यासाठी आम्ही काहीतरी संचय केलंच पाहिजे. मग ते कोणत्याही रूपात असो, कोणत्या व्यक्ती, कोणत्या अशिक्षितला शिकवून, कोणता असा आत्मा ज्याला जेवायला नाही मिळत त्याला जेवायला देऊन, सेवा करून, खूप सारे प्रकार आहेत ज्या प्रकाराने आम्ही काही ना काही कार्य करून आणि एक संचय करू शकतो आणि त्या संचयाला आपल्या पुढच्या जन्मी उपयोगी करू शकतो. कोणी म्हणेल, लोक म्हणतात अरे पुढचा जन्म कोणी बघितला आहे?
सर्व काही ह्याच जन्मी करा, मेल्यावरती काय आहे? काय शरीर सोडल्यानंतर जीवन आहे का? भारतीय अभ्यासक, भारतीय ऋषी म्हणतात आहे. काही धर्म म्हणतात नाही आहे, पुनर्जन्मावर विश्वास नाही करत. पण भारतीय पद्धती, हिंदू सनातन पद्धती ही पुनर्जन्मावरती विश्वास ठेवते. सारखा जन्म होतो ह्याच्यावर विश्वास ठेवते. आपणही ठेवतो, होणारच आहे. एका साधकाकडे गेलो, त्याला मागचे 5-7 जन्म पाठ होते, माहिती होते. त्याला विचारलं, तुला कसं माहिती आहे? नाही, मी ह्याचा अभ्यास केला. कसा अभ्यास केला? नाही, ध्यानात दिसलं मला. ठीक आहे. दुसऱ्या साधकाकडे गेलो, कसा अभ्यास केला? काही नाही म्हणे, रात्री झोपायचो तर रोज 5-5 वर्ष मागचं आठवायचं. आईच्या गर्भापर्यंत मी आठवलं आणि खूप दिवस लागले, मग परत त्याची अजून मागची यात्रा मला आठवली. आहे ना, आठवू शकते. आपण अभ्यास करू, आठवेल. एकदा काय झालं, एका मित्राकडे गेलो आणि विषय चालू होता. जन्म, पुनर्जन्म, पुढचा जन्म, संचय, सर्व विषय चालू होते. तर मागच्या जन्मीचा विषय येत आहे, तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. एका माणसाकडे बघितल्यावर ना खूप छान वाटतं आणि तो आपल्या ओळखीचाही नसतो. असं वाटतं ह्याच्याकडे बघतच राहा. आणि एक माणूस असा असतो, त्याच्याकडे बघितल्यावर ते खूप घृणा, राग होतो खरा. तो माणूस खूपच चांगला असतो, पण आपल्याला राग असतो. मग ह्याचा संबंध मागच्या जन्मीशी आहेच कुठे ना कुठे. कुठेतरी एक दुसऱ्याचे आत्मे दुखवले गेलेत. एकदा काय झालं, एक खूप अपरिचित संत होते, काहीच परिचय नाही. त्यांच्याशी भेटायला गेलो. माझे एक स्वभाव आहे, चांगले संत आले तर भेटायला गेलो. खूपच खुश झाले, खूप खुश झाले. मलाही त्यांना भेटताना खूप छान वाटलं. आणि निघताना मनामध्ये विचार आला, या संतांशी तर आपण कधी भेटलोच नव्हतो, याचा स्वभाव आपल्याला माहिती नव्हता. मग ह्याच्याबरोबर आपले असे संबंध काय आहेत की हा एवढा खुश झाला, मी पण खुश झालो? हेच आहेत मागच्या जन्मीचे संबंध. कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये लोक आपल्याबरोबर असतात. कारण की आत्मतत्व तेच आहे, चेतन तत्व तेच आहे. रूप भिन्न भिन्न आहेत. परमपिता परमेश्वरांशी जाऊन भेटायचंच आहे, परत जन्म घ्यायचाच आहे. मुक्ती मिळणं एवढा आसान नाही आहे. खूप जन्म लागतो, खूप तप लागतो, असं साधू संत म्हणतात. वेदांमध्ये असंच म्हटलं आहे. खूप कठीण आहे मुक्ती. म्हणजे जन्मजन्मांतराची यात्रा चालू राहणारच आहे. जर जन्मजन्मांतराची यात्रा जर चालू राहणार आहे, तर मग पुढच्या जन्माचा विचार ह्या जन्मी केलाच पाहिजे. त्याच अनुसरणाने वागलं पाहिजे. त्याच हिशोबाने पुण्यकर्माचा संचय केलाच पाहिजे. जर आम्ही जन्मजन्मांतरांवर विश्वास ठेवतो तर. कारण की कसं आहे की ह्या जन्मी आम्ही जेवढ्या सुखसुविधा आणि जेवढ्या छान रीतीने राहतो, जेवढे चांगले आईवडील आम्हाला भेटले आहेत, असंच पुढच्या जन्मी भेटो, ह्याच्याहून चांगलं भेटो, ह्याच्याहून चांगलं हो. आध्यात्मिक मार्गाचा माणूस असेल तर म्हणे अजून आध्यात्मिक उंची मला मिळो. खरोखर आध्यात्मिकच उंची आहे, बाकी काही नाही आहे. खूप सारे उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. एक चरित्र वाचत होतो. माणिकम्मा, हैदराबादचे संत, महायोगिनी. एक खूप चांगलं तिचं लक्षात आलं मला. असं वाटलं की कोणत्या हिमालयन योगिनीच त्या घरामध्ये येऊन जन्म घेतला आहे. ती महायोगिनी वयाच्या 6 वर्षाच्या अवस्थेपासनं, थोडी अजून मोठे मानून घ्या, 7-7.5-8 वर्ष, तिने जे अन्न सोडलं ते अजन्म तिने अन्न पाणी सोडलेलं होतं. आत्ताचंच उदाहरण आहे, 2 वर्ष पहिले तिची समाधी झाली आहे.
यानीगुंदी म्हणून एक गाव आहे हैदराबादहून 160 किलोमीटरवर. तिथे तिचं खूप मोठं आश्रम आहे. त्या कथाला वाचता वाचता लक्षात आलं की तिचं शरीर, जी ती काही खातपीत नाही आहे, पाणी पण नाही पिते, पण त्या शरीरामध्ये अशी राहते, त्या शरीरामध्ये अशी वावरते त्या शरीरामध्ये की असं वाटत असेल की बढिया खाल्लेली पिल्लेली मुलगी काय वावरत असेल. उल्लेख आहे, असे अनेक संतांचे उल्लेख आपल्याला मिळतात. म्हणजे काही ना काही तत्व तर आहेच, निश्चित आहे. एका गरीब घरामध्ये ती राहून जन्म घेऊन जिथे खाण्यापिण्याची पण सोय नाही आहे, आणि हळूहळू तिचं अध्यात्म पुढे वाढतं, आणि जेव्हा मोठी होते ना 80 वर्षाची, तेव्हा स्वतःचे 40 आश्रम, भक्त मंडळी एवढी मोठी की तुम्ही कल्पना नाही करू शकत. लाखो लोक फक्त तिचा चेहरा बघण्यासाठी एकत्र होतात, व्हायचे, अजूनही होतात. आता देह सोडलाय तर समाधीवर होतात. असे अनेक संतांचं मी उदाहरण बघू शकतो. गजानन महाराजांचं चरित्र वाचा, लाखोंची भीड असते, समाधीवर जाते. साईनाथ महाराज, तेलंग स्वामी, किती संतांची उदाहरणं देऊ. म्हणजे ह्या सर्व जन्मजन्मांतरीचा जो नातं आहे हे निश्चित आहे. पापपुण्यांचं नातं निश्चित आहे. फक्त खाण्यासाठी जर जग असतं तर काही संत तर जेवतच नाही, हवेवर राहतात. काही शरीर असे आहेत जे फक्त पाण्यावर राहतात, काही शरीर असे आहेत जे फक्त दुधावर राहतात. मग हे एवढं कसं करून घेतात? ज्या पण मार्गाने करत असतील, पण शरीर करतात तर काही ना काही तर आहे, ईश्वरी तत्व आहे. ह्या तत्वाला आपण कसं प्राप्त केलं पाहिजे ह्याचा विचार करायचा. पुण्याचा संचय कसा केला पाहिजे ह्याचा विचार करायचा. कसं आध्यात्मिक कार्य ह्या शरीरातनं घडेल ह्याचा विचार करायचा. कोणाच्या आत्म्याला दुःख न पोहोचो ह्याचा विचार करायचा. आपल्या हातून नेहमी चांगलं घडो ह्याचा विचार करायचा. कोणाच्या तोंडाची पोळी ओढू नका. द्या. आपल्याजवळ जर संपन्न असेल ना तर गरीब माणसाला जेवायला द्या. आपल्याजवळ जर आहे तर वाटा. हा रुपया देवाकडे चालणार नाही आहे, निश्चित नाही चालणार आहे. माझ्या एक ओळखीचे होते, म्हातारपणाची अवस्था आली, 80 वर्षाचं वय असेल. तुम्हाला सांगतो प्रॉपर्टी किती. एक फ्लॅट त्यांचा रायपूरमध्ये, मुंबईमध्ये 4 फ्लॅट, विभिन्न शहरामध्ये 10-12 प्रॉपर्ट्या, मोठ्या मोठ्या अरबो रुपयांच्या प्रॉपर्ट्या असतील. मुली होत्या, 3-4 मुली होत्या. माझ्या एका ओळखीचा एक परिवार होता, त्यांची ती मुलगी होती. त्यांच्याकडे तो म्हातारा येऊन राहू लागला. अवस्था अशी होती की ज्या पलंगावर झोपायचा ना, तो पलंग बिलकुल सामान्य पलंग. खूपदा रात्री त्या अंथरुणावरनं खाली पडून जायचे. मुलगी म्हातारी, 60-80 वर्षाचा म्हातारा, 60 वर्षाची मुलगी, 55-60 वर्षाची. तिचा नवरा असं 1-2 वर्ष मोठा असेल. हे दोघं म्हातारे त्यांना उचलून बड्या मुश्किलीने पलंगावर ठेवायचे. पैसा एवढा विचार करा, काय सुखसुविधा नसतील घेता आल्या असत्या. मरणासनाला शरीर पोचलं, खाली पडून गेले रात्री. मला आवाज दिला त्या काकूंनी. अरे म्हणे संतोष ये, त्या आजोबांना बघ काय झालं आहे. आता विचार करा, जे आजोबा, मला तर हसूच आलं पण सांगतोय, जे आजोबा ज्यांचं वय 85 वर्ष, पैशाची काही कमी नाही, लाखोंनी पैसा आहे, 8-10 घरं आहेत, त्या आजोबांना रात्री 12 वाजता रिक्षामध्ये बसवून, म्हणजे ज्या माणसाची ऐपत एवढी की तो माहिती नाही कोणत्या एअर ॲम्ब्युलन्सने जाऊ शकत होता, त्या माणसाला रिक्षातनं बसवून आणि हॉस्पिटलपर्यंत नेलं. रस्त्यात त्याची डेथ झाली. काय उपयोगीचा त्या माणसाला, त्या पैशाचा उपयोग काय झाला? 3 मुलींमध्ये वाटला गेला.
संपून गेलं. प्रत्येकाने फ्लॅट विकले, सर्व पैसा संपला. जन्मभर मेहनत केली आणि मरताना त्याचा काही उपभोगही नाही करून पावले. अशा पैशाचा काय उपयोग आहे? कशाला संचय? करा, मुलाबाळांसाठी ठेवा, त्याची एक लिमिट आहे. ह्यांनी तुमचं पुण्याचा संचय नाही होणार आहे. पैशाचा संचय होऊ शकतो, पुण्याचा संचय नाही होणार. मग पुण्याचा संचय कसा होईल? पुण्याचा संचय तेव्हा होईल आपण जे कमवतोय, आपल्याजवळ जे एक्स्ट्रा आहे ते वाटण्यानेच पुण्याचा संचय होणार आहे. मंदिरांच्या निर्माणामध्ये पैसे लावा, लोकांना जेवण करायसाठी द्या, जे भूक आहेत त्यांना जेवायला द्या, जे अशिक्षित लोक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपण पैसा द्या. हे जे पुण्य आहे ना, हाच जो पैसा आहे, हाच देवाकडे जाऊन, हीच देवाची करन्सी आहे. जे पुण्यकार्य हीच देवाची करन्सी आहे, हीच तिथे चालणार आहे. इकडच्या नोटा काही नाही चालणार. जेव्हा या शरीरातनं ही चेतन शक्ती निघून जाईल ना, त्यावेळेला घरामध्ये ह्या शरीरालाही 6-7 तासाहून जास्त कोणी ठेवणार नाही. लगेच एक माणूस येईल, म्हणेल बघा हो यांना स्मशानात न्यायचं आहे. अग्नी दिला जाईल, शरीर संपून जाईल. परत असं शरीर नाही मिळणार. मिळेल पण असा चेहरा नाही मिळणार, दुसराच काही राहील. चेतनशक्ती आपली त्या शरीरात राहील. पण चांगलं पुण्य संचय केलं तर निश्चित रूपामध्ये चांगले आईवडील भेटतील, जसे ह्या जन्मात भेटले, पुढच्याही जन्मात भेटतील. जन्मोजन्मींचा हा भेट चालतच राहील. एक गोष्ट अजून सांगतो, मनापासून सांगतोय. मागच्या महिन्यात माझी आई गेली. त्याच्या 3 वर्ष पहिले माझे वडील गेले. बसल्या बसल्या एक दिवशी अश्रू आले. विचार केला, ह्या जन्मामध्ये हे आई वडील होते, काय माझं ह्यांनी केलं नाही? सर्वच काही केलं. आता माहिती नाही किती किती जन्मानंतर हे परत मला भेटणार आहेत. जरुरी थोडी आहे की प्रत्येक जन्मामध्ये हेच आई वडील भेटो. कोणत्या रूपात पुढच्या जन्मात भेटणार आहे मला माहिती नाही. जन्मोजन्मी भेट नाही होणार. एकदा शरीर सोडलं ना, माझ्या आईने शरीर सोडलं, आता मी काय बघून शकतोय का? माहिती नाही कुठे जन्म घेणार आहे. मनुष्य जन्म घेईल, काय करेल, जन्म चांगलाच होणार आहे तिचा. घेतलंही असेल कदाचित, घेण्याच्या स्थितीत असेल. पण माझी तिच्याशी भेट होणार आहे का परत? काही सांगता नाही येत. अनिश्चितता होऊ शकतं 4-5 जन्मानंतर, म्हणजे मध्ये 1000 वर्षाचाही कालखंड जाऊ शकतो. माऊलींची समाधीची वेळ होते. मुक्ताबाई म्हणतात, दादा आता माहिती नाही किती वर्षांनी परत भेट होईल. दादा किती वर्षांनी परत भेट होईल? म्हणून आपण जे भेटतोय ना, माहिती नाही परत किती जन्मांनी भेट होणार आहे. आपल्या आईवडिलांशी चांगलं वागा, आपल्या मुलांशी चांगलं वागा. आज हा जो परिवार बनलाय ना, परत माहिती नाही कोणत्या जन्मी परत असा परिवार बनेल. गंभीर आहे विषय. परत अशी मित्रमंडळी मिळणार आहे की नाही मिळणार आहे? असे कामं करणारे, असे सन्मान देणारे लोक मिळणार आहेत की नाही मिळणार आहे? विचार करणारा प्रश्न आहे. परत विचार करा. आपण एक दुसऱ्याशी प्रेमाने राहू शकतो, गोडीने राहू शकतो. गोडीनेच राहिलं पाहिजे. हीच सार्थकता आहे. आईवडिलांची सेवा हीच सार्थकता आहे. एकदा हातातनं गेले ना, एकदा शरीर सोडल्यावर तुम्ही सेवा नाही करू शकत. मग तर दरवर्षी श्राद्ध कराल, सेवा नाही करणार. असा विषय आहे हा. आज हा विषय मी घेतला. निश्चितच मला खूप छान वाटेल जेव्हा आपण सर्व लोक आपल्या पुण्याचा संचय वाढवू. देवाकडे चालणारी जी करन्सी आहे पुण्य संचय, ह्या करन्सीचा आपण जास्तीत जास्त संचय करू. आणि हा जो संचय आहे याने आपला पुढचा जन्मही सार्थक करू. जय जय रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. श्रीराम.